दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यासाठी घरातून ते बाहेर पडण्याआधी त्यांचं औक्षण करण्यात आलंय आणि आता सिद्धिविनायक मंदिर, काळाराम मंदिर आणि कपोलेश्वर मंदिरामध्ये देवदर्शन घेऊन त्या अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. यावेळी त्या बीडी भालेकर मैदान, शालिमार चौक, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत नंतर प्रचार सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भारती पवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. पाहूया. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आज भारती पवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या मोठ्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहभागामुळे ही रॅली होणार आहे. ताई, आत्ताच आपण पूजन केलेलं आहे आणि आता सुरुवात करतात. काय वाटतं, एकूण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या ज्या समस्या आहेत त्याबाबत रोष पण मोठ्या प्रमाणात आहे, तर आपण या नवीन अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. येणाऱ्या याच्यामध्ये काय आपण आश्वासन देणार? मी तर एकच म्हणते की जनतेचा विश्वास मोदी सरकारवर आहे. हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष फॉर्म भरतायत. जे.पी. गावितांनी सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून ती लढत तुमची चौरंगी होणार आहे. कितपत आव्हान वाटतं? मला असं वाटतं की कुठल्याही निवडणुकीमध्ये आव्हानं असतातच, त्या दृष्टीने ही लोकशाही आहे. परंतु मी एवढंच म्हणेल की मान्य चव्हाण साहेब यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. वेळोवेळी मी देखील त्यांचं मार्गदर्शन घेतलं. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि यावेळेसही मी त्यांचा आशीर्वाद घेणार. तमाम दिंडोरी मतदारसंघातले मतदारांना आवाहन करतो की त्यांनी आशीर्वादरूपी मतदानाच्या माध्यमातून त्यांना आशीर्वाद द्यावं ही विनंती करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.